नॅचरली कंट्रोलमध्ये कसं होऊन जातं ना, सगळ्यात मोठा फॅक्टर प्ले करतो, की तुम्ही आधी त्याला एक्सेप्ट करा, मग फाईट करायला सुरू करा. डिनायलमध्ये जोपर्यंत राहणार तोपर्यंत होणार नाही. बरोबर. एक्सेप्ट केल्यावर तुमचा स्ट्रेस फॅक्टर कमी होतो. हं, 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 मला डायबिटीज आहे ह्याचं स्ट्रेस तुम्ही जोपर्यंत घेणार नाहीये, आहे हं. तरी नाहीये मानताय, तर त्या स्ट्रेसमध्ये हे काहीच नेक्स्ट स्टेप घ्यायला बघत नाही. बरोबर. हं, जेव्हा हं, ते हं. एक्सेप्ट करतात, मग त्यांचं "हां, डॉक्टर काय तर माझी झोप खराब आहे." "ठीक आहे, तू झोपायचा प्रयत्न कर." "तुझी झोप का खराब आहे? तू संध्याकाळी एकदा वॉकला जा." एक-एक पॅरामीटर सॉर्ट करत आपण गेलो, की 4-6 महिन्यानंतर एक ड्रॉप त्या मेडिकेशन्समध्ये दिसायला सुरू होऊन जातो हं, आणि हं. ते त्यांच्यासाठी एक अजून नायडस होतं, की ते अजून व्यवस्थित फॉलो करायला लागतात. बरोबर. मी पेशंटना हेच सांगतो, की तुम्ही जेव्हा येता ना, तुम्ही गोळ्या कमी किंवा जास्त करण्याच्या अनुषंगाने येऊच येऊ नका. नका. हां. तुम्ही तुमच्या फॉलोअपला या. गोळी हं. कमी झाली इज अ बोनस फॉर यू. नाहीतर बरोबर. तुम्ही नेक्स्ट टाईम याल नाही कमी झाली, 4 वर्ष तेवढ्याच राहिल्या, तर तुम्ही परत डिप्रेशन टाइप सिम्प्टम्स येऊन तुम्ही फॉलो करणार नाही काही. बरोबर. सो हं. ॲज आय टोल्ड यू टार्गेट ओरिएंटेड लाईफस्टाईल नाही ठेवायची. लाईफस्टाईल चांगली ठेवा. लाईफस्टाईल रिझल्ट देतात. इट यू गेट रिझल्ट. लाँग टर्म स्टॉकसारखे आहेत. खाली जातील, वर जातील. पण एक टाईम नंतर तुम्हाला त्याचं बेनिफिट भेटेल. बेनिफिट. हं. तुम्हाला पेशन्स ठेवला पाहिजे. डायबिटीस आणि बीपी हं, हे आपण या आजारांवर बोलतोय हं. अर्ली एजमध्ये जे होतात या. त्यांच्यावर. तर मला इथे आत्ता एक प्रश्न असा विचारायचा आहे, की हे दोन्ही आजार ना आपण कुठे जाऊन कनेक्ट होतात तर बोलतो मेंटल हेल्थला. हो. मेंटल हेल्थला बरोबर. कनेक्ट होतात. तर तो बॅलन्स आपण कसा हे करायचा? कारण याचं काय समीकरण आहे या दोघांचं, या आजाराशी, मेंटल ओके. हेल्थची आणि काय त्याच्यावर आपण कशा पद्धतीनं कंट्रोल आणू शकतो? सो बेसिकली कसं आहे ना, हर पेशंट जो शुगर किंवा बीपीचा आहे हं, किंवा दोन्ही पण आहे, तो मेंटली वीक आहे किंवा डिस्टर्ब आहे किंवा त्याला काही सायकोलॉजिकल इलनेसेस आहेत, हं, हं, असं नाहीये. हं. बट 25 ते 30% पेशंट्समध्ये तुम्हाला एक डिटेल हिस्ट्रीमध्ये जाणवतं, की काही 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 काइंड ऑफ एन्झायटी, पॅनिक किंवा जसं त्यांना आता कसं आहे, हे सायकॅट्री टर्म्स जे आहेत ना स्पेसिफिकली, हं. ते म्हणजे द स्पेशालिस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ब्रांचना बेटर माहिती आहेत. बट तुम्हाला माहिती आहे, की हे थोडेसे त्यांच्या नॉर्मलपासून अल्टर्ड पेशंट्स आहेत करून. हं, हं, मेजरली मोस्ट कॉमन इज द एन्झायटी, हं, पॅनिक आणि एन्झायटी जे सापडतं हं, आणि त्याच्यात त्यांनी थोडं मेंटल एक्सरसाइजेस, थोडंसं प्रॉपर गायडन्स अंडर जर थोडंफार जास्त वाटत असेल तर हं, आय ऑलवेज रिफर देम टू अ सायकॅट्रिस्ट. मग त्यांचं CBT, बिहेवियरल थेरपी वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात. हं, आणि जेव्हा ते ह्या थेरपीजमधनं येतात ना रिटर्न, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या आजारांमध्ये बराचसा ड्रॉप दिसतो. हं. प्रॉब्लेम कुठे येतो ना, की ह्या पेशंट्सना चॅनलाइज करायला. आता माझ्याकडे कोण आलंय, त्यांनी रिपोर्ट केलाय ह्या महिन्यात. 1 महिन्यानंतर परत त्यांनी स्वतःहून डाएट करून रिपोर्ट पुढच्या महिन्यात केलाय. बरोबर. हं, आजही त्याचा रिपोर्ट हा आहे, तेव्हा तो माझ्याकडे आलाय. आता तो माझ्याकडे आलाय आणि मी नोटीस करतोय, की ह्याला मेंटल हेल्थ पण थोडंसं अफेक्टेड आहे हं. आणि आता ह्याला सायकियाट्रिस्टकडे पण पाठवायचंय. बरोबर. हां. आता तो ऑलरेडी डॉक्टरला भेटायला मागत नाहीये आणि त्याला 2-2 डॉक्टरकडे जाणं कन्व्हिन्स करणं आहे ना, इज अ टास्क. मग तिथे ह्या पेशंट्सना आधी प्रूव्ह करायला लागतं, की बघा ओव्हरऑल तुझं सगळं व्यवस्थित आहे, थोडी हं, लाईफस्टाईल अजून सुधरव. पण तुला जो स्ट्रेस फॅक्टर आहे, बऱ्याच गोष्टीचा असतो. कधी हेल्थ, आपलं फायनान्स रिलेटेड, कधी जॉब रिलेटेड, कधी डोमेस्टिक लाईफ रिलेटेड, हं, हं. कधी जॉबमधल्या लाईफ, कॉर्पोरेट लाईफ रिलेटेड. सो ह्या काही गोष्टी अप्स अँड डाऊन्स ह्यांना त्रास देत असतात. ज्याच्यामुळे ना हे सारखे ह्याच्या डोक्यात कॉन्स्टंट विचार दुसरे असतात. हे असतात इथे प्रेझेंट म्हणजे हं. फिजिकली, मेंटली काही दुसरं चालू आहे. बरोबर. सो दे आर नेव्हर इन वन पर्टिक्युलर थिंग कम्प्लिटली. नॉट हं. अलाइन्ड विथ वन थिंग कम्प्लिटली. तर बरोबर. हे जे असतात ना, त्यांना मग ते कन्व्हिन्स करायला लागतं. माइल्ड अँटी एन्झायटी वगैरे देऊन व्हेन दे स्टार्ट फिलिंग बेटर, हं, हं, देन आय टेल की ही माझी स्पेशालिटी नाही आहे. हं, तू मानतोय की तुला हे असं होतंय, हं. सो तू स्पेसिफिकली एक सायकॅट्री ओपिनियन घे. युज्युअली सायकॅट्रिस्टकडे गेल्यावर ना, सायकॅट्रिस्ट पण ह्यांना CBT, सायकोलॉजिस्ट अँड ऑल
अशाच थेरपीज युजली प्रिफर करतात. डज नॉट ट्राय टू पुट इमिडिएटली ऑन हायर मेडिसिन्स. आणि त्याच्यानंतर ना जर ह्यांनी ते सगळं व्यवस्थित केलं ना तर त्याचा एंड रिझल्ट्समध्ये आमचे मेडिसिन्स कमी होतात. वी हॅव सीन. मोर दॅन दिस ना स्ट्रेस, मेंटल हेल्थ इज वन रिझन. अनदर आजकाल आपण बघतोय ना मी व्हायटामिन डी डेफिशियन्सी, B12 डेफिशियन्सी, ह्या सगळ्या गोष्टी पण आहे ना तेवढंच शुगर कंट्रोलमध्ये न येण्यामागे कारण आहे. काही स्टडीज आहेत की व्हिटॅमिन डी कमी असणे इज अ रिस्क फॅक्टर फॉर गेटिंग डायबिटीस. हां, आता ते तर तुमचा जो प्रश्न होता टेस्ट करायच्या का, मी हेल्दी आहे, तर हो, इथे मी ह्या पॉईंटला सांगेन प्लीज करा. कारण की तुम्हाला हे कळणार पण नाही. हेल्दी पेशंटचे आम्ही रिडिंग्स बघतो 10, 5, 8, ज्या 30 ते 100च्या रेंजमध्ये पाहिजेत साधारण. यंग मुलांच्या तर 50च्या वरच पाहिजेत. सो तो डिफरन्स एक आहे की तिथे ह्या डेफिशियन्सीज, ह्या मेंटल हेल्थ इश्यूज, तुमचं फूड हॅबिट्स, तुमचं झिरो वर्कआउट, तुमचं झिरो लाईफ पॅटर्न, तुमची आज सोमवारची लाईफस्टाईल वेगळी आहे, मंगळवारची वेगळी आहे, बुधवारची वेगळी आहे, हर दिवशी वेगळ्या दिवशी जेवताय, वेगळ्या टाईमला झोपताय, वेगळ्या टाईमला उठताय, जॉग्राफिकल चेंजेस. काही पेशंट ऑफिस मधले बसून असणारे जॉब, कॉन्स्टंट बसून असणारे पण, आणि हल्ली काहींचे फार फिरतीचे जॉब आहेत जॉब आणि बसून दोन्ही जॉब. तर एनी काइंड ऑफ एक्स्ट्रीम्स ना पुश यू इनटू दिस मेटाबॉलिक इलनेस. प्रश्न आता विषय आपला डायबिटीस आणि बीपीचा आहे, तर आता यंग जनरेशन एक कॉन्शियसली हे पाळते, ते म्हणजे शुगर फ्री प्रोडक्ट्स घेते. बरोबर. हा, की मी हे शुगर फ्री घेतले, ही मिठाई शुगर फ्री आजकाल येत आहेत, हे आपल्या याच्यात आहे, खाण्यात येतात. सो हे असे जे प्रोडक्ट्स आहेत हे किती सेफ आहेत अशा पेशंटसाठी किंवा नॉर्मली सगळ्यांसाठी? सो बेसिकली कसं आहे ना, हे कुठून बनतायत, काय बनतायत, हल्ली गव्हर्नमेंटचे नॉर्म्स झाले आहेत की त्याच्या मागे सगळं लिहिलेलं असतं. आणि तुम्ही जर औषधाचं प्रिस्क्रिप्शनचा अभ्यास पूर्ण करता तर त्या कंटेंटचा करणंही कठीण नाहीये. ChatGPT ला तेही विचारा. एक्झॅक्टली. सो जस्ट एकदा टाकून बघा किती अमाऊंट ऑफ प्रिझर्वेटिव्ह आहेत काय. कधी कधी मी लोकल होममेड किचन्स मधले प्रोडक्ट जास्त हेल्दी बघतो ह्याच्यामध्ये. बऱ्याचशा स्त्रिया हल्ली असे प्रोडक्ट्स बनवून त्यांच्या फिक्स कस्टमरना जे सप्लाय करतायत, कारण की त्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे तेवढे नसतात. एका घरगुती घरात बनलेले पदार्थ आहेत. एक बाई 15-20 जणांसाठी बनवते, तर ती क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्सही तसं चांगलं वापर, तिचं नाव खराब होऊ नये म्हणून. कम्पेअर्ड टू द बिग ह्यूज ब्रँड्स मी कधी तसे नाही एवढं यूज करत. माझं म्हणणं असं राहतं की पेशंटने आहे ना तुम्हाला गोड खायला नाहीच सांगितलंय तर तुम्ही गोड खाऊच नका. दॅट इज मोर बेटर. तुम्ही कधीतरी एखादा खजुराची मिठाई खात असाल चांगली बनलेली तर ठीक आहे. ज्या दिवशी तुम्हाला रोजच खजुराची मिठाई खायची सवय लागली, ज्या दिवशी ती नाही भेटणार, तुम्ही डेअरी मिल्क उचलाल. स्वीट टूथ तुमचा कमी केलेलंच बेटर राहतं अशामध्ये. आणि स्वीट टूथ कमी होण्यामागे ना, म्हणजे कमी करण्यामागे ना, जर प्रोटीन इंटेक चांगलं असेल ना तर ऑटोमॅटिकली तुमचं स्वीट क्रेविंग कमी होत जातं आणि तुमची सटायटी चांगली राहते, पोट भरल्यासारखं राहतं. नाहीतर तुमचं प्रोटीन इंटेक तेवढा नसेल जेवणामध्ये, मग तुम्हाला खाल्ल्यानंतरही वाटणार मला काहीतरी खायचं आहे, मला हे पाहिजे, क्रंची पाहिजे, स्वीट पाहिजे, अँड देन यू एंड अप इटिंग लिटिल एक्स्ट्रा. तुम्ही असंही बघितलं की कोबीची भाजी आणि चपाती खाल्ली तर आपल्याला काहीतरी पाहिजे, चण्याची भाजी आणि चपाती खाल्ली की असं वाटतं हा पोट भरलंय. सो हा डिफरन्स आहे. इवन मी तुम्हाला दोन्ही व्हेज आयटमचेच एक्झाम्पल्स दिले. सो एक आहे की तुमचं इंटेक हेल्दी असेल, न्यूट्रिटिव्ह असेल, बॅलन्स असेल, तर तुम्हाला ना ह्या अशा गोष्टी खायच्या पटकन इच्छा होणारच नाहीत. बरोबर. डॉक्टर, आज तुम्ही बरंच अर्ली एजमध्ये जे डायबिटीस आणि बीपी डिटेक्ट होतो याविषयी खास करून लाईफस्टाईलवर बोललात, त्याचे सिम्पटम्सवर बोललात, टेस्ट करण्यावर बोललात आणि एकंदरीतच आहाराचा एक सकस आहार कसा असायला हवा याविषयी बोललात आणि आहे त्याच्यातनं मार्ग कसे काढा. काही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीही सांगितल्यात की घरच्या घरी तुम्ही छान टेस्टी फूड कसं खाऊ शकता. क्रेविंग होतं आपल्याला. पण मला आता एक शेवटी तुम्हाला या पॉडकास्टच्या शेवटी अर्थात डॉक्टर काय बोलतायत हे आपण ऐकलंच असेल, पण आता त्यांना मी तुम्हाला सांगेन की जाता जाता अर्ली एजमध्ये होणारं डायबिटीस आणि बीपी याविषयी आपण बोललोच, पण तरीही एक
एक डॉक्टर म्हणून तुम्हाला लोकांना काय सांगायला आवडेल या विषयासंदर्भात? सो तरुण मंडळींना माझा मेसेज असा असेल, की तुम्हाला जर वाटत असेल, की कुठे ना कुठे हवी तशी लाईफस्टाईल नाही आहे, दिवसाचा अर्धा 1 तास तुम्ही स्पोर्ट्समध्ये नाही काढू शकत आहे, खेळत नाही आहे, ॲक्टिव्हिटी नाही आहे, जिम नाही आहे, इनटेक तुमच्या टाईमवर नाही आहेत, भले हेल्दी खाताय बट टायमिंग्स अप अँड डाऊन आहेत. तर वर्षातून 1 किंवा 2दा तुम्हाला ब्लड टेस्ट करता आल्या, कुठल्याही आजूबाजूच्या लॅबमधून किंवा तुमच्या कॉर्पोरेट पॅकेजेसमधून, तर प्लीज करून घ्या आणि त्या रिपोर्ट्सचा अभ्यास तुमच्या कुठल्यातरी जवळच्या डॉक्टरांना पकडून सोबत करा. हाच एक माझा मेसेज असेल. कारण की ह्या आजारांचे सिम्प्टम्स येण्याची वाट बघणं इज नॉट ॲडवायजेबल. कारण की तोपर्यंत सिम्प्टम डेव्हलप होईपर्यंत हे बऱ्यापैकी वाढलेले असतात. मग त्यातनं पूर्ण रिव्हर्सल येणं कठीणही आहे आणि वेळघाणही आहे. सो वार्षिक टेस्ट 6 महिन्यातून एकदा टेस्ट तुम्ही करत असाल, इट इज व्हेरी गुड.